कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असून जिल्ह्यातही सोमवारी पावसाने उघडीप दिली। मात्र कृष्णा आणि वारणा नद्यांची पाणी पातळीत काहीशी वाढ झाली आहे। पाणी पातळीत घट होण्याची शक्यता आहे। चांदोली धरणातून 5,000 ने विसर्ग कमी करून 12,385 क्युसेकने पाणी सोडले जाते, तर कोयनेतून 32,000 क्युसेक कायम आहे। सांगलीच्या आयर्विनची पाणी पातळी संध्याकाळी अर्ध्या फुटाने वाढ होऊन 39.2 फूट होती। दरम्यान पाण्याखाली गेलेले पूल, बंधारे आणि रस्ते कायम आहेत, त्यामुळे पर्यायी मार्ग सुरू करण्यात आलेत। गेल्या 4 दिवसांपासून धरण पाणलोट क्षेत्रात जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याने महापुराचा धोका टळलाय, त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत सोमवारी काहीशी वाढ झाली। वारणा धरण क्षेत्रात 24,70 मिलीमीटर पाऊस झाला असून धरणातून 5,000 ने विसर्ग कमी करून 12,285 क्युसेकने विसर्ग सुरू आहे। कोयना धरणातून 32,100 क्युसेक विसर्ग सुरू आहे। अलमट्टी धरणातील पाणीसाठा 37.25 टीएमसी झाला असून 2,71,000 क्युसेकने पाण्याची आवक होते, त्यामुळे धरणातून सोमवारी 25,000 ने विसर्ग कमी करून 3,00,000 क्युसेक विसर्ग सुरू आहे। शिराळा आणि वाळवा तालुक्यातील काही गावात पावसाची रिमझिम सुरूच होती। धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कृष्णा आणि वारणा नदींची पाणी पातळीत संथ गतीने वाढ होते। कृष्णा नदीची पातळी दिवसभरात अर्ध्या फुटाने वाढ झाली। वारणा नदीच्या पाण्यातही काहीशी वाढ झाली, त्यामुळे जिल्ह्यातील पूरस्थिती कायम आहे। सांगलीचा स्मार्ट सिटीत समावेश का करण्यात आला नाही? कोल्हापूरच्या विमानतळासाठी आर्थिक तरतूद, याबरोबर टेंभू आणि म्हैसाळ विस्तारित योजनांसाठी AIBP योजनेतून निधी का दिला नाही, असा सवाल करत सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी संसदेत हल्लाबोल केलाय। अर्थसंकल्पात राज्यावर किती अन्याय झाला, या अन्यायाचा पाढा त्यांनी दिल्लीत मांडलाय। ते म्हणाले, सांगलीला अर्थसंकल्पातून काहीच मिळालं नाही। 1.5 तासाच्या भाषणात एकदाही महाराष्ट्राचं नाव घेतलं गेलं नाही। आसाम, बिहारमधील महापुराचा उल्लेख झाला, महाराष्ट्रातील महापुराच्या नुकसानीवर त्या बोलल्या नाहीत। सांगली मतदारसंघाची अपेक्षा आहे स्मार्ट सिटी देण्याची, इथे विमानतळाला निधी दिला नाही। बिहारमधील सिंचनासाठी तुम्ही निधीची तरतूद केली, मात्र टेंभू म्हैसाळ योजनेचा उल्लेख करण्याची गरज तुम्हाला वाटली नाही। कराचा 37% हिस्सा महाराष्ट्रातून येतो। भारताच्या GDPचा 14% हिस्सा महाराष्ट्रातून येतो। 5 ट्रिलियन इकॉनॉमीची स्वप्ने पाहताना त्यात 1 ट्रिलियन वाटा महाराष्ट्राचा असला तरच ते शक्य होणार आहे। विशाल पाटील यांनी थेट अर्थमंत्र्यांवर हल्ला चढवलाय। ते म्हणाले, अर्थसंकल्पावर खुश असणारे काही खासदार म्हणाले हा फक्त ट्रेलर आहे, मात्र अडचण अशी आहे की ट्रेलर पाहून पिक्चरचा अंदाज लागत नाही। तुम्ही आमच्याकडे पाहू नका, पण तुमच्या 17 खासदारांकडे पाहून तरी निधी द्या। मला त्यांचे हसरे चेहरे पाहून काही ओळी सुचतात। आज तुम जो इतना मुस्कुरा रहे हो, क्या दर्द है जो छुपा रहे हो। त्यांना चिंता आहे, त्यांच्या मतदारसंघात जाऊन ते सांगणार काय? अर्थसंकल्पातून काय मिळाले, असा टोला खासदार विशाल पाटील यांनी लगावलाय। सांगलीच्या पूरपट्ट्यामध्ये पूर ओसरण्यास सुरुवात झाल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली। वॉर्ड क्रमांक 12 व 14 मध्ये सुमारे 200 कर्मचाऱ्यांनी 2 दिवसात 20 टन कचरा संकलित केला। महापालिका प्रशासनाकडून पूरपट्ट्यात स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली। पूर परिस्थिती कमी होत असताना कोणतेही साथीचे आजार किंवा रोगराई उद्भवू नये, खबरदारी घेण्याचे आदेश आयुक्त शुभम गुप्ता यांनी आरोग्य यंत्रणेला दिले होते। त्यानुसार स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्या नियोजनानुसार वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनुस बारगीर, स्वच्छता निरीक्षक प्रणिल माने, धनंजय कांबळे, किशोर काळे यांच्या टीमने पूरपट्ट्यातील भागात स्वच्छतेचा ॲक्शन प्लॅन तयार केला। त्यानुसार रविवारपासून गाव भागातील विष्णू घाट, अमरधाम स्मशानभूमी, धरण रोड आदी परिसरात स्वच्छता सुरू करण्यात आली। तर सोमवार सकाळपासून कर्नाळ रोड, सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट, मगरमच्छ कॉलनी आदी भागामध्ये स्वच्छता सुरू आहे। या 2 दिवसात महापालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांनी एकूण 20 टन कचरा संकलित केलाय। यासाठी अंदाजे 200 कर्मचारी, 10 घंटागाड्या आणि 2 डोजर अशी यंत्रणा पूरपट्ट्यामध्ये कार्यरत आहे। ज्या भागामध्ये पुराचं पाणी ओसरत जाईल त्या भागात तातडीने स्वच्छता केली जाणार असून औषध फवारणी सुद्धा तातडीने केली जाणार आहे। आगामी विधानसभा निवडणूक महायुती म्हणूनच लढवली जाणार आहे। भाजप महाराष्ट्रामध्ये या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्णपणे तयारी करत आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले। कोल्हापूर येथे सांगली, कोल्हापूर आणि सातारा या 3 जिल्ह्याच्या विभागीय बैठकीमध्ये चंद्रकांतदादा पाटील बोलत होते। ते म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला यश जरी कमी मिळाले असले तरी पश्चिम महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या मतांची बेरीज केल्यास ती महाविकास आघाडीच्या मतांपेक्षा 2 लाख मतांनी पुढे जाते। असं असलं तरी पश्चिम महाराष्ट्रामधील 10 जागांपैकी 4 जागा या महायुतीने जिंकलेल्या असून हे महायुतीचं यश दुर्लक्षित करून चालणार नाही। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती पूर्ण तयारीनिशी उतरणार असून भाजपचे महाराष्ट्रातील संपूर्ण कार्यकर्ते हे ताकदीने काम करतील। राज्य अधिवेशनामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिलेले संदेश सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर अधिवेशने घेण्यात येतील। दक्षिण विभाग प्रमुख खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्र सरकारच्या माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमांचे अनेक दाखले देत आगामी कार्यक्रमांची रूपरेषा उपस्थितांना सांगितली। या प्रसंगी जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील भोसले, शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते।
हरिपूर रोडवर असणाऱ्या लोखंडी पुलावर बसवलेला भगवा ध्वज पोलीस आणि महापालिकेने काढल्यामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, महिलांनी निषेधाच्या घोषणा देत आंदोलन केलं. अखेर महापालिकेने ध्वज परत दिल्यानंतर वातावरण निवळलं. हरिपूर रोडवरील लोखंडी पुलावर भगवा ध्वज लावण्यात आला होता. 6 महिन्यांपूर्वी ध्वजाच्या कठड्याला धडकून एक नागरिक जखमी झाला होता. त्यानंतर ध्वज काढण्यात आला होता. परिसरातील नागरिकांनी ध्वज पुन्हा उभारण्यासाठी महापालिकेकडे प्रस्ताव सादर केला, पण अद्याप महापालिकेने परवानगी दिली नाही. अखेर नागरिक आणि तरुणांनी लोखंडी पुलावर ध्वज उभारला. दुपारी अचानक पोलीस प्रशासन आणि महापालिका अतिक्रमण विभागाने जेसीबी लावून ध्वज हटवला. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त झाला. भाजप महिला मोर्चाच्या महामंत्री स्वाती शिंदे यांच्याकडे नागरिकांनी तक्रार केली. शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांनी जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला. तसेच रास्ता रोको आंदोलन केलं. महापालिकेने ध्वज परत द्यावा अशी मागणी केली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलीस फौज फाट्यासह हरिपूर रोड येथे आले. त्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. शिंदे यांनी पालकमंत्री सुरेश खाडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, आयुक्त शुभम गुप्ता यांच्याशी चर्चा करून अखेर महापालिकेने ध्वज पोलिसांच्या हाती दिला. पोलिसांनी ध्वज शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. सांगली आणि मिरजेमध्ये पाणी पातळी स्थिर असली तरी जिल्हा प्रशासनाकडून अजूनही सुरक्षेबाबत मॉक ड्रिल घेतलं जात आहे. आज जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि महापालिका आयुक्त शुभम गुप्ता आणि लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सांगलीच्या सरकारी घाटापासून ते मिरजेच्या अर्जुनवाड पुलापर्यंत नदीपात्रात सुरक्षा मॉक ड्रिल घेण्यात आले. यामध्ये जिल्हा प्रशासन, महापालिका पोलीस आणि लष्कराचे जवान यांनी सहभाग घेतला. यावेळी लष्करी बोटीतून अधिकाऱ्यांनी कृष्णा वारणा नदीची पाहणी केली. तसेच पाणी कुठपर्यंत पसरले, किती वस्त्या बाधित होत आहेत याची माहिती घेतली. सध्या पाण्याची पातळी स्थिर असल्याने कोणताही धोका नसल्याचे जिल्हाधिकारी दयानिधी यांनी सांगितले. तसेच धोका जरी नसला तरी सर्वांनी सतर्क राहावे असं आवाहन जिल्हाधिकारी दयानिधी यांनी केलंय. कोयना आणि चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आलाय. त्यामुळे हळूहळू पाणी पातळीत घट होईल असंही जिल्हाधिकारी यांनी सांगितलं. विश्रामबाग आणि संजयनगरमधील पार्किंगमध्ये लावलेल्या मोटरसायकल चोरणाऱ्या 4 चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केले. चौघांकडून चोरीतील 2 मोटरसायकल जप्त केल्या आहेत. विश्रामबाग आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणाच्या पथकाने सदरची कारवाई केली. इम्रान अल्लाबक्ष शेख, सरफराज शहानवाज शेख, सागर धनाजी लोखंडे आणि राज दर्याप्पा यादव अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. विश्रामबाग परिसरातील दगडे हायस्कूल जवळ राहणाऱ्या सुहास मदिहळ्ळी यांची मोटरसायकल चोरीला गेली होती. मोटरसायकल चोरीचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक करत असताना पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी दोघेजण शहरातील काळीखनजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ थांबलेत. त्यानुसार पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा लावला असता संशयित शेख हे त्या ठिकाणी उभे असलेले दिसले. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळ असलेल्या मोटरसायकलबाबत कसून चौकशी केली असता सदरची मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली. दुसरीकडे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक शहरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पथकातील सोमनाथ पतंगे आणि अजय बेंद्रे यांना संशयित सागर लोखंडे हा चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी अहिल्यादेवी होळकर चौक येथे आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन लोखंडे आणि यादव यांना ताब्यात घेतलं. यावेळी त्यांच्याकडील दुचाकीबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी शांतिनिकेतनच्या कॉलेज परिसरातून सदरची मोपेड चोरी केल्याचे सांगितलं. यावेळी त्याच्याकडून सदरची दुचाकी जप्त करत त्याला संजयनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. केंद्रीय जल आयोगाच्या नियमाप्रमाणे पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवावे. तसेच जत, कवठे महांकाळ, खानापूर, आटपाडी या तालुक्यातील तलावांमध्ये ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ या उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून पाणी सोडून तलाव भरावेत. याबाबत तातडीने निर्णय घ्यावा आणि यंत्रणा कार्यान्वित करावी अशी सूचना खासदार विशाल पाटील यांनी बैठकीत दिली. खासदार विशाल पाटील यांनी सांगली जिल्हा पाटबंधारे विभागाच्या सांगली कार्यालयामध्ये आढावा बैठक घेतली. यावेळी सांगली पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील नदीकाठी असलेल्या गावांना पुराचा धोका वाढत आहे. सध्या नदीच्या पुराच्या पाण्यामुळे काही भागांमध्ये वाडी वस्तीमध्ये पाणी शिरल्याने बऱ्याच कुटुंबांना प्रशासनाने स्थलांतरित केले. तसेच शेतीमध्ये सुद्धा पाणी गेलं असून शेतीचं प्रचंड नुकसान झाले. याकरिता जिल्हा पूर नियंत्रण कक्षामार्फत नियंत्रण ठेवण्याचे काम चालू आहे. याचा आढावा विशाल पाटील यांनी जलसंपदा विभाग यांच्याकडून घेतलाय. आंतरराज्य पूर व्यवस्थापन समितीकडूनही वरचेवर आढावा घेण्याच्या सक्त सूचना देखील त्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी याबाबत केंद्रीय जल आयोगाच्या अधिकारी यांच्याशी संवाद साधत आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अलमट्टीच्या धरणामधून पाण्याचा मोठा विसर्ग करण्याबाबतचे आदेश केले आहेत. केंद्रीय जल आयोगाच्या नियमाप्रमाणे पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवावे अशा सूचना देखील विशाल पाटील यांनी दिल्या. खानापूर तालुक्यातील टेंभू योजनेची कामे त्वरित पूर्ण करावीत, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रोजगार आघाडीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलाय.
जिल्हाध्यक्ष अरुण आठवले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। त्यात म्हटलंय की खानापूर तालुक्यामध्ये टेंभू योजनेअंतर्गत खानापूर तालुक्यातील बऱ्याचशा गावांना पाणी उपलब्ध झाले, परंतु खानापूर तालुक्यातील रेणावी, रेवणगाव, तामखडी, जखीनवाडी, घोटी बुद्रुक आणि घोटी खुर्द ही गावे अजून देखील टेंभू योजनेच्या पाण्यापासून वंचित आहेत। या गावाचा उदरनिर्वाह येथील शेती व्यवसायावर अवलंबून असून येथील शेतकरी पाण्याविना हवालदिल झालेत। या गावांना टेंभू योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकण्याची कामे मंजूर असूनही एकाही गावामध्ये पाईपलाईन टाकण्याचं काम अद्याप सुरू नाही। तरी सदर गावांचं पाईपलाईन टाकण्याचं काम त्वरित चालू करण्यात यावं व कृष्णा खोऱ्यातील पाणी टेंभू योजनेअंतर्गत सदर गावांना त्वरित मिळावं, अन्यथा रिपब्लिकन स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय। यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रोजगार आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष अरुणभाऊ आठवले, रोजगार आघाडीचे खानापूर तालुका अध्यक्ष अविनाश बोले, खानापूर तालुका उपाध्यक्ष गणेश पवार, कुपवाड शहराध्यक्ष श्याम सावंत, सांगली शहराध्यक्ष सिकंदर मुळके, कुपवाड शहर उपाध्यक्ष श्रीकांत देवमाने आदी जण उपस्थित होते। भाजप शिवसेनेने 2014 साली धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट आरक्षण देण्याचं आश्वासन देऊन धनगर समाजाचा विश्वासघात केल्याचे 10 वर्ष पूर्ण झाले असल्याने निषेध व्यक्त करत धनगर विवेक जागृती अभियानाच्या माध्यमातून प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले। 29 जुलै 2014 साली बारामती येथे धनगर समाजाचे आंदोलन चालू होते। त्या आंदोलनाला पाठिंबा देत तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला विश्वास दिला, आम्हाला सत्ता द्या, पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर आरक्षण प्रश्न निकाली काढतो। राज्यातील धनगर समाजाने भाजप शिवसेनेला एक हाती सत्ता दिली। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर राज्यातील धनगर समाजाला आनंद झाला आणि धनगर आरक्षण प्रश्न सुटणार असा विश्वास निर्माण झाला, पण तिथेच धनगर समाजाचा विश्वासघात झालाय। ही धनगर समाजाची भावना झाली आहे। 10 वर्ष दिशाभूल करून वेळ काढूपणा करण्यात राज्य सरकार नियोजन करत असतं। धनगर समाजाची एसटी आरक्षणाची असताना देवेंद्र फडणवीस सरकारने एसटीची अभ्यास समिती नेमून वेळ काढूपणा केला। त्यानंतर लोकसभा निवडणूक तोंडावर असताना 1000 कोटींची घोषणा केली, पण प्रत्यक्षात आजही त्याची तरतूद केली नाही। आता शिंदे समिती नेमून पुन्हा वेळ काढूपणा करत आहेत। हा सर्व धनगर आरक्षणाचा प्रवास वेदनादायी आहे। त्यामुळे शिंदे, फडणवीस, पवार सरकारने धनगर समाजाचा विश्वासघात केला असल्याची भावना निर्माण झाली आहे। त्यामुळे पहिल्या कॅबिनेटमध्ये नाही, किमान 10 वर्षातील शेवटच्या कॅबिनेटमध्ये तर हा प्रश्न सोडवावा, अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल असा विश्वासघात केलेल्या भाजपाला राज्यातील धनगर समाज माफ करणार नसल्याचे धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी सांगितलं।